नमस्कार. आजच्या चर्चेसाठी आपल्यासमोर आहे इयत्ता 7वीच्या भूगोलाचं पुस्तक. आता हे ऐकून कदाचित वाटेल की आपण शाळेत आलोय, पण थांबा. यात भारत आणि ब्राझील या दोन विशाल देशांमधल्या मानवी वस्तीची आणि शहरांच्या विकासाची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दडली आहे. अगदी. म्हणजे हे फक्त नकाशे किंवा आकडे नाहीत. यामागे एक मानवी कहाणी आहे. लोक कुठे राहतात, का राहतात आणि त्यांची वस्ती कशी बदलते याची. बरोबर. आणि आज आपण हेच शोधणार आहोत. म्हणजे भूगोल आणि इतिहास लोकांच्या राहण्याच्या पद्धतीवर सारखाच परिणाम करतात का, की प्रत्येक देशाची गोष्ट वेगळी असते? चला, या श्रोत्यांमध्ये दिलेल्या नकाशांमधून, आकड्यांमधून आणि सॅटेलाइट इमेजेसमधून या प्रश्नांची उत्तरं शोधूया. हो, चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात भारतापासून करूया. आपल्यासमोर 2 फोटो आहेत, उपग्रहांनी घेतलेले. एका फोटोत घरं एकमेकांना अगदी खेटून दाटीवाटीने वसलेली दिसतात आणि दुसऱ्या फोटोत ती घरं अक्षरशः शेतांमध्ये किंवा डोंगरांवर विखुरलेली आहेत. असं वाटतं की हे एकाच देशाचे 2 भाग नसून 2 वेगळे ग्रह आहेत. इतका फरक कसा काय? यामागची मुख्य कारणं खरं तर खूप मूलभूत आहेत. पाणी, हवामान आणि सुपीक जमीन. ओके. जिथे शेतीसाठी चांगली जमीन आहे, पाण्याची सोय आहे, तिथे लोक नैसर्गिकरित्या एकत्र येतात. म्हणजे संसाधने जिथे केंद्रित, तिथे वस्तीही केंद्रित होते. यालाच आपण केंद्रित वस्ती म्हणतो. म्हणजे संसाधने एका चुंबकासारखी काम करतात. लोकसंख्येला आपल्याकडे खेचून घेतात. याची काही ठोस उदाहरणं दिलीत का आपल्या स्रोतांमध्ये? म्हणजे हे चित्र भारतात कुठे दिसतं? हो, नक्कीच. उत्तर भारतातला गंगेचा सुपीक मैदानी प्रदेश घ्या किंवा नर्मदा नदीचं खोरं, भारताचा संपूर्ण किनारी प्रदेश. ह्या सगळ्या ठिकाणी हजारो वर्षांपासून शेती, मासेमारी, व्यापार यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. अच्छा. त्यामुळे इथे वस्त्या दाट आणि केंद्रित झालेल्या दिसतात. आणि या उलट त्या विखुरलेल्या वस्त्या, जिथे घरं एकमेकांपासून खूप दूर आहेत, तिथे असं वाटतं की जणू प्रत्येक कुटुंब स्वतःच्या एका बेटावर राहतंय. बरोबर. आणि ही परिस्थिती अशा ठिकाणी दिसते जिथे संसाधनच विखुरलेली आहेत. उदाहरणार्थ, मध्य भारतातला घनदाट जंगलांचा भाग, राजस्थानचा वाळवंटी प्रदेश किंवा हिमालयाचा उंचसखल उताराचा प्रदेश. ओके. इथे सपाट जमीन, पाणी किंवा इतर साधनसंपत्ती मर्यादित आहे आणि विखुरलेल्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनाही मिळेल त्या जागेवर दूरदूर राहावं लागतं. त्याला आपण विखुरलेली वस्ती म्हणतो. म्हणजे भारतात तरी चित्र स्पष्ट आहे. निसर्ग जसा आहे तशी माणसांची वस्ती. पण गंमत म्हणजे ब्राझीलमध्येही काहीशी अशीच, पण एका वेगळ्या कारणामुळे तयार झालेली परिस्थिती दिसतेय. स्रोतांमधली अमेझॉनच्या खोऱ्याची आणि साओ पावलो शहराची छायाचित्र तर थक्क करणारी आहेत. एका बाजूला अंतहीन हिरवं जंगल आणि दुसऱ्या बाजूला उंच इमारतींचं जंगल. तिकडे काय झालं? इथेच तर गोष्ट रंजक बनते. ब्राझीलमध्ये भूगोलाचा प्रभाव आहेच, पण या कथेचा पहिला अध्याय इतिहासाने लिहिला आहे. ब्राझीलमधल्या सुरुवातीच्या वस्त्या या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी समुद्रकिनाऱ्यावर स्थापन केल्या. अच्छा. त्यांनी देशाच्या आतल्या भागात जाण्याऐवजी किनाऱ्यावरच राहणं पसंत केलं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे दोन्ही देशांमध्ये लोकसंख्येचं आणि विकासाचं केंद्रीकरण किनाऱ्यालगत झालंय, पण कारणं वेगवेगळी आहेत. अगदी. भारतात प्राचीन काळापासून नद्या आणि समुद्रकिनारे व्यापाराची केंद्र होती, तर ब्राझीलमध्ये वसाहतवाद्यांनी तिथे पहिलं पाऊल टाकलं आणि ते सुरुवातीला फारसे आत शिरलेच नाहीत. इतिहासाची सावली किती गडद असते याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी. आणि याच ऐतिहासिक कारणामुळे साओ पावलोसारखी शहरं प्रचंड वाढली. आज ब्राझीलची बहुतेक लोकसंख्या आणि आर्थिक ताकद याच आग्नेय किनाऱ्यावरील भागांत केंद्रित झालीय. पण फक्त साओ पावलोच इतकं मोठं का झालं? तिथे अशी काय जादू आहे? त्याला आपण एक परफेक्ट स्टॉर्म म्हणू शकतो. म्हणजे अनेक गोष्टी एकत्र आल्या. ओके. एकतर तिथलं हवामान मानवी वस्तीसाठी उत्तम आहे, समशीतोष्ण आणि दमट. पाणीपुरवठा मुबलक आहे आणि तिथली जमीन कॉफीसाठी. अगदी बरोबर. कॉफीच्या उत्पादनासाठी जगात सर्वोत्तम मानली जाते. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्या प्रदेशात खनिजांचे, विशेषतः लोह खनिजाचे प्रचंड साठे आहेत. वाव. ऊर्जेचा अखंड पुरवठा आणि वाहतुकीचं उत्तम जाळं, या सगळ्यामुळं ते शहर देशाचं आर्थिक इंजिन बनलं. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे एका पिकामुळे आणि काही खनिजांमुळे अक्षरशः एक महानगर उभं राहिलं. पण याउलट अमेझॉनच्या खोऱ्यात इतकी भयान शांतता का आहे? तिथे वस्ती जवळपास नाहीच. कारणं अगदी विरुद्ध आहेत. तो प्रदेश घनदाट विषुववृत्तीय जंगलांनी व्यापलेला आहे.
तिथलं हवामान अत्यंत उष्ण, दमट आणि ओगत आहे, जे मानवी वस्तीसाठी खूपच प्रतिकूल आहे. म्हणजे तिथे राहणंच कठीण आहे. नैसर्गिक अडथळा बनला आहे. म्हणजे या दोन्ही देशांतील वस्तीच्या आकृतिबंधातून एक गोष्ट स्पष्ट होते. जिथे निसर्ग आणि संसाधने लोकांना बोलावतात तिथे शहरं फुलतात, आणि जिथे निसर्गच नो एंट्रीचा बोर्ड लावतो तिथे माणूस दूर राहतो. बरोबर. आता या वस्त्यांमधून शहरं कशी तयार झाली या नागरीकरणाच्या मुद्द्याकडे वळूया. आपल्या स्रोतांमध्ये भारताच्या नागरीकरणाचा एक आलेख आहे. त्यानुसार 2011 साली भारतात फक्त 31.2% लोक शहरात राहत होते. मला तर देशाच्या आकारमानाचा विचार करता हा आकडा खूपच कमी वाटतो. विकसित देशांच्या तुलनेत हा आकडा नक्कीच कमी आहे. पण आलेखातील महत्त्वाची गोष्ट आकडा नाही, तर त्याचा ट्रेंड आहे. भारताच्या नागरीकरणाचा वेग कमी असला तरी तो सातत्यपूर्ण आहे. तो एक स्फोट नाहीये, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हळूहळू पण न थांबता होणारा प्रवाह आहे. ओके, म्हणजे हळू पण स्थिर. हो, आणि यातही एक मोठी असमानता दडलेली आहे. असमानता म्हणजे नक्की काय? म्हणजे असं की उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतात नागरीकरण खूप जास्त झालंय. उदाहरणार्थ गोवा देशातील सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे. किती टक्के? जवळपास 62% लोकसंख्या शहरी आहे. बापरे. आणि दिल्लीसारख्या केंद्रशासित प्रदेशात तर हा आकडा 80% पुढे जातो. या उलट हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये नागरीकरण खूपच कमी आहे. अरे वाह. म्हणजे एकाच देशात 62% गोवा आणि दुसरीकडे इतकी कमी टक्केवारी असलेली राज्य. ही तर विकासाची दोन वेगवेगळी चित्र आहेत. आता या तुलनेत ब्राझील कुठे आहे? तिथला आलेख तर एखाद्या रॉकेट प्रक्षेपणासारखा दिसतोय. अगदी बरोबर. ब्राझीलच्या नागरीकरणाला शहरी स्फोट किंवा अर्बन एक्सप्लोजन असंही म्हटलं जातं. 1960 ते 2000 या 40 वर्षात देशाचं चित्र पूर्णपणे पालटलं. लोक प्रचंड मोठ्या संख्येनं खेड्यांमधून शहरांकडे धावले. पण का इतक्या मोठ्या प्रमाणात? यामागे शहरांमधील नोकरीच्या संधी आणि चांगल्या जीवनमानाची ओढ म्हणजे पुल फॅक्टर्स जास्त प्रभावी ठरले. आणि परिणामी 2010 पर्यंत ब्राझीलची तब्बल 86% लोकसंख्या शहरांमध्ये राहत होती. 86%. हा आकडा प्रचंड आहे. हो, त्यांनी 40 वर्षात ते साध्य केलं जे करायला अनेक देशांना एक शतक लागलं. पण या स्फोटक वाढीमुळे काही समस्या निर्माण झाल्या असतीलच ना? हे सगळं नागरीकरण एकाच ठिकाणी तर केंद्रित झालं नाही ना, जसं आपण सुरुवातीच्या वस्त्यांबद्दल बोललो होतो. नेमका तोच मुद्दा आहे. हे नागरीकरण प्रामुख्याने देशाच्या दक्षिण आणि आग्नेय भागात, विशेषतः साओ पावलो आणि रियो दी जानेरो यांसारख्या महानगरांभोवतीच केंद्रित झालं. या एकाच ठिकाणी झालेल्या केंद्रीकरणामुळे प्रचंड मोठ्या समस्या निर्माण झाल्या. अच्छा. आणि त्यामुळेच ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला म्हणजेच गो वेस्ट नावाचं एक धोरण आणलं. पश्चिमेकडे चला हे ऐकायला तर एखाद्या जुन्या सिनेमाच्या नावासारखं वाटतंय. पण हे धोरण सरकारी बैठकी ठरवायला जितकं सोपं वाटतं तितकं प्रत्यक्षात आणणं शक्य आहे का? म्हणजे लोकांना त्यांची सगळी सोय, नोकरी, घरदार सोडून देशाच्या दुर्गम अविकसित भागात स्थायिक व्हायला कसं तयार करणार? हे तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं नाही का? हाच तर या धोरणासमोरील सर्वात मोठा पेच आहे. सरकार पायाभूत सुविधा निर्माण करू शकतं, लोकांना प्रोत्साहन देऊ शकतं, पण शहरांचं जे आकर्षण आहे, जी ओढ आहे, ती कमी करणं खूप अवघड आहे. या धोरणाचा उद्देश लोकसंख्येचं विकेंद्रीकरण करणं, देशाच्या अंतर्गत भागात विकास पोचवणं आणि प्रादेशिक असमतोल कमी करणं हा आहे. पण त्याची अंमलबजावणी आव्हानात्मक आहे. तर आजच्या या चर्चेतून एक खूपच रंजक चित्र समोर आलं. आपण पाहिलं की भारतात मानवी वस्तीवर प्रामुख्याने भूगोलाचा पगडा आहे, तर ब्राझीलमध्ये भूगोल आणि इतिहासाने मिळून वस्तीचं स्वरूप ठरवलं. बरोबर. आणि भारतात नागरीकरण संथ, स्थिर पण प्रादेशिकदृष्ट्या असमतोल आहे, तर ब्राझीलमध्ये ते स्फोटक, वेगवान आणि एकाच ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा विरोधाभास उरतो की नाही? दोन्ही देश आपापल्या परीने लोकसंख्येच्या वितरणाला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्राझील सरकार शहरांवरचा ताण कमी करण्यासाठी लोकांना पश्चिमेकडे चला म्हणत आहे, तर दुसरीकडे भारतात अनेकदा खेड्याकडे चला अशी चर्चा होते, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. बरोबर. यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो. सरकार अशा प्रकारे लोकांच्या स्थलांतराला किंवा राहण्याच्या ठिकाणांना डिझाईन करण्याचा प्रयत्न करू शकतं का? की भूगोल, आर्थिक संधी आणि मानवी आकांक्षा ह्या मूलभूत शक्ती कोणत्याही सरकारी धोरणापेक्षा नेहमी जास्त प्रभावी ठरतील?
हा येणाऱ्या काळासाठी या दोन्ही देशांपुढील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे.